असं म्हणतात ना की स्वप्न पाहिलं तर ते भव्य पाहिलं पाहिजे, मग ते साकार सुद्धा होतं. तसंच रितेश देशमुख यांचं हे राजा शिवाजी चित्रपटाचं स्वप्न खरंच साकार झालं आणि त्याला प्रेक्षकांची, खास करून मराठी प्रेक्षकांची खूप जबरदस्त साथ सुद्धा मिळतीये. राजा शिवाजी चित्रपटाने पुन्हा एकदा एक मोठं पाऊल कलेक्शनच्या दृष्टीने टाकलेलं आहे. शनिवारी सुद्धा जबरदस्त कलेक्शन्स येताना दिसत आहेत. चला मग ह्याच राजा शिवाजी चित्रपटाचं दुसऱ्या दिवसाचं विस्तारित कलेक्शन जाणून घेऊयात. व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या सपोर्टची, तुमच्या साथ म्हणजे एक लाईक आणि सबस्क्राईबची खूप खूप नितांत गरज आहे मला. प्लीज जर का तुम्ही नवीन असाल तर एक सबस्क्राईब आणि लाईक जर का व्हिडिओला आवडली तर नक्की करा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला मला बोलायचं आहे की पुण्यामध्ये भोरमध्ये नरसापूरमध्ये जे प्रकरण झालंय, म्हणजे एका नराधमाने ज्या चिमुकलीवर अत्याचार केला त्याचा जाहीर निषेध आहे. म्हणजे त्या आईवडिलांना काय वाटलं असेल, त्या मुलीला काय वाटलं असेल यार. खरंच मला वाटतं की राज्य सरकारने कोणताही निकाल विकालाची न, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंग केला तसंच काहीतरी एक करा आणि ती एक भीती बसली पाहिजे लोकांच्या मध्ये, असं मला तरी वाटतंय. आता आपण कलेक्शनकडे वळूयात. तर राजा शिवाजी चित्रपटाने पहिल्या दिवशी, जसं त्यांचा टीमचा ऑफिशियल आकडा होता तो होता 12,40,00,000चा. सॅकनिक साईडचा कमी आकडा होता, पण त्याच्या टीमकडनं 12,40,00,000 कमवल्याची माहिती पहिल्या दिवशी मिळाली. ठीक आहे, आपण ही सांगितलेली आहे पहिल्या व्हिडिओमध्ये, तीही पाहू शकता व्हिडिओ. दुसऱ्या दिवशी राजा शिवाजी चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 मेला शनिवारच्या दिवशी, कालच्या दिवशी चित्रपटाने जी कमाई केली ती आहे 11,50,00,000 एवढी. ह्यामध्ये सुद्धा या 11,50,00,000 मध्ये मराठी सेक्शनमधनं जास्त कमाई झाली, ती म्हणजे 8.5 कोटीची, आणि हिंदीमधनं 3 कोटींची कमाई झाली. असे 11,50,00,000ची कमाई झालेली आहे दुसऱ्या दिवशी. आता चित्रपटाचं नेट कलेक्शन 2 दिवसानंतर जे झालं आहे ते आहे 23,90,00,000 एवढं. आणि जे ग्रॉस कलेक्शन झालं 2 दिवसानंतर राजा शिवाजी चित्रपटाचं, तर ते आहे 27 कोटी एवढं. चित्रपटाचा बजेट पाहिला तर रफली 100 कोटीचा बजेट आहे आणि 2 दिवसात 23,90,00,000. म्हणजे तिसऱ्या दिवशी आत्ताचं जर का बुक माय शोला जाऊन स्टेटस पाहिलं राजा शिवाजी चित्रपटाचं, तर ते जवळपास 18,500 तिकीट्स विकल्या जात आहेत फक्त एका तासाला. म्हणजे 24 तासाला कमीत कमी 4 लाख ते 4.5 लाखाच्या आसपास तिकीट्स विकल्या जात आहेत राजा शिवाजी चित्रपटाचे. ह्याचा अर्थ हा आकडा रविवारच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी किमान 15 ते 20 कोटीच्या आसपासचा असणार आहे. म्हणजे हा विकेंड राजा शिवाजी चित्रपटासाठी कमीत कमी 40 कोटीचा असू शकतो नेट कमाई, आणि ग्रॉस 50 कोटीचा. सो माझ्या मते जर का एखादा चित्रपट 100 कोटीचा असेल आणि जर का तो 3 दिवसात 40 कोटीच्या आसपास कमाई करतो तर तो ऑलरेडी ब्लॉकबस्टर झालेला आहे, म्हणजे ब्लॉकबस्टरच्या आसपास गेलेला आहे असं मला तरी वाटतंय. सो आता एवढीच विनंती आहे की जे वीकडेज येतील त्या वीकडेजमध्ये खूप महत्त्वाचं, म्हणजे खूप इम्पॉर्टंट असणार आहे ते वीकडेज, की वीकडेजला सुद्धा तितकाच चांगला चित्रपट पुढे जातो का, आणि हे सगळं बघणं फार मजेशीर असणार आहे. आणि मला वाटतं की हा चित्रपट नक्कीच 200 कोटी कमाई करेल. तुम्हाला काय वाटतं तेही तुम्ही सांगू शकता. हे होतं राजा शिवाजी चित्रपटाचं दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन, आणि इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.